जय महाराष्ट्र पब्लिक। 12 वाजलेत। ची लाडकी रील स्टार प्रगती वायसे 4 तास गेले पण एक ड्रेस घेऊन आले ना। एखाद्या बांधको वेब सिरीज मध्ये कोणाला आजीबाई पाहिजे असेल तर घेऊन जावा। अयो वेब सिरीज गाजणार म्हणजे गाजणार, विषयच नाही। आणि मी काय अरे बस जय महाराष्ट्र पब्लिक। तर आपल्या तिसऱ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे आपल्या दिवाळीचं ही भाऊबीज आणि आज जरा लेट झालाय उठायला, 10 10:30 झाल्यात। कारण की का रात्री एडिटिंग चालू होती जरा व्हिडिओची, 2 वाजले झोपा, एडिटिंग वगैरे करून झोपलो, आता लेट उठलो। आणि आज भाऊबीज म्हणल्या विषयच नाही, मम्मीला घेऊन मामाच्या गावाला जायचं। मामाचं गाव म्हणजे आई शपथ नाथ खुळा, आणि मामाच्या गावाला जायचं म्हणल्यावर सगळ्यांना आनंद होता। आणि शेवट आईला तर आनंद होणारच, कारण तिच्या आई वडिलांकडे जायचे, भावांकडे जायचे। वर्षभर इकडं सासरी, तिकडं 4 ते 5 दिवस तरी नाही का भावाकडे जायला भेटतात माहेरी, आनंद होणार। त्यांनी बॅगा बिगा भरून ठेवल्या, आता राहिलोय मीच। आता उठलोय, आंघोळ वगैरे करायची, फ्रेश व्हायचं। पहिला इथे एक मामा आहे, त्या मामाकडे जायचं, तिथनं मग आपल्याला 100 किलोमीटरचा प्रवास आज कम्प्लीट करायचा आहे। तिकडे गेले आपण मिरजगावला जाणार आहे, आणि आपल्या चिमाडॉनला आणि आपल्या डिन्स बाऊला भेटणार आहे। तर ती सुद्धा तुम्हाला व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे। आता आपला अजून एक व्लॉग 2 पार्ट होतील या व्लॉगचे, कारण की मोठा प्रवास आहे। तर भरभरून प्रतिसाद द्या। आता तुटले, आता आंघोळ बिंघोळ करून तुम्हाला फ्रेश झालं दाखवतो। आता मामाच्या गावाला जाऊन मला कपडे घ्यायचे, मम्मीला साडी, म्हणजे मी आज लय खुश आहे। मला नवीन नवीन 2 ड्रेस येणार, एक ह्या मामाचा एक त्या मामाचा, म्हणून मी खुश आहे मामाच्या गावाला जायचंय म्हणून। आपण पोरो आपल्याला मामा म्हणणार कमावतोय ना तुझं दुगे। 12 वाजल्यात। आता आपली रील स्टार प्रगती वायसी मला ओवा येणार आहेत, आणि थोडा लेट झाला व्हायला, गाडी पंक्चर होती, ती पंक्चर काढून आणली। यांना पण काम होते, काम करून आल्यात, आता व्हायचं, मग मामाच्या गावाला जायचं। एक माझ्या आवडते पेढे, आता काय सुट्टी ना, पेढे तवा असा मारणार ना बेकार। लाडकी रील स्टार प्रगती वायसे फायनली आता वाजल्या 5, जायचं ठरलंय। तर आता आम्ही चाललोय मामाच्या गावाला। इथल्या मामाकडं तुमची लाडकी प्रगती वायसे आणि मम्मी गेलते, तिथं भाऊबीज साजरी केली। मामाने साडी न्यायला नेलत, तिकडं 4 तास लावले, 4 तास गेले पण एक ड्रेस घेऊन आले ना हक्काच्या मामाकडनं। तिकडून आली, आता मग आता चाललोय दुसऱ्या मामाकडे। आपल्याला 100 किलोमीटरचा प्रवास करायचा कम्प्लीट। आता निघालोय, 2-3 तास लागतील। जाताना काय काय लागते सगळं तुम्हाला आम्ही काय एन्जॉय करत जाणार आहे दाखवतो। तर चला। फायनली आता आपण बारामतीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं, टाकी फुल केली, 1,500 टाकी फुल झाली। आता 7-8 निघायचं। जर फादर म्हणले इथं थांबू तर तिथं थांबायचं, आणि काय नाश्ता वगैरे असं करायचं। डायरेक्ट मामाचं गाव जिथं थांबायला तुम्हाला दाखवलं जाईल, तिथं आम्ही थांबल, तिथं तुम्हाला नक्कीच व्लॉग मध्ये दाखवलं जाईल। कोण भेटलं तर अजून पुढे दाखवलं जाईल, रील स्टार कोण भेटलंच तर, मला तर नाही वाटत भेटलंच तर दाखवेल तुम्हाला। तर पब्लिक आपण आता आलोय बिग वन मध्ये, आणि बिग वन गावाचं वैशिष्ट्य म्हणजे बिग वन मध्ये खूप भारी मासे भेटतात, उजनी धरणातले मासे भेटतात, खतरनाक। तर आपण आता आलोय बिग वन गावामध्ये। आता बिग वन पासून आपल्याला भरपूर प्रवास करायचा आहे पुढं। तर बिग वनच्या पुढे गेल्यावर आपल्याला लागते भीमा नदी, उजनी धरण एक लागतं, उजनी धरणानंतर लागते भीमा नदी। तर आपण आहे आता त्या भीमा नदीवर। या नदीचं वैशिष्ट्य खूप भारी आहे, आणि नदी खरंच कधी बघा तुम्ही, कधी उन्हाळ्यात बघा, हिवाळ्यात बघा, पावसाळ्यात बघा, नदीत कायम पाणी असतं। इथल्या लोकांना पाण्याची कसलीच कमी नाही। तर आता आपण आहे भीमा नदी।
कर्जत मध्ये. फायनली आपण आज कर्जत मध्ये पोहोचलेलो आहे. कर्जतचं असं लोकेशन बघून भारी वाटतंय. म्हणजे 21 किलोमीटर मामाचं गाव आलेले आहे. आज झाले कधी घरी जाईल कधी झोपत. 21 किलोमीटर अजून मामाचं गाव राहिलंय. आपण आता कर्जत मध्ये आलोय आणि कर्जतचे आमदार रोहित पवार त्यांच्या गावात आपण फायनली कर्जत मध्ये पोहोचलोय. आणि आपल्या कर्जत मध्ये आपले सायराट फिल्मचे शूटिंग झालेले दादा पाटील नगर कॉलेजमध्ये, दादा पाटील कॉलेजमध्ये. त्या कॉलेजच्या आता आपण जवळच आहे. हार खायचा होता आपल्या गाडीचा हार. डायरेक्ट अंगावर खा म्हणलं बा जा त्यासाठी काय पण हेच ते दादा पाटील महाविद्यालय कर्जत. तिथं आपल्या सैराट फिल्मचं शूट झालं होतं. अर्चिन पारशा अयो याड लावल्या पिक्चरने ह्याच कॉलेजमध्ये शूट झालेलं. आपण आता तिथंच आहे. आता इथून 21 किलोमीटर मामाचं गाव आहे. तर चला तर पब्लिक चालू आहे. फायनली पोचलोय मामाच्या घरी. बघा अवतार बघा यावंच लागले. नाहीला झोपता भाऊबीजीसाठी त्या मम्मीसाठी यावं लागलं. खूप कंटाळा आलो. फायनली पोचलो. पाऊस पण लागलेला मध्ये. आपल्या राशन मध्ये पाऊस लागला म्हणून तुम्हाला राशन दाखवता आलं नाही. राशन आई शपथ मटणासाठी एक नंबर गाव बर का. पाऊस लागल्यामुळे थांबता पण आलं नाही तर मटण खाणार होतो. त्यातल्या गुरुवार मच्छीसाठी एकदम स्पेशल. लव यू असंच खाऊ. नॉन व्हेज आज मामीने काय केलं व्हेज केले. मग काय आता गुरुवार असल्यामुळे पण उद्या वय अगं बाई रिटून हाणणार बाबून हाणणार. मटण खायचं सोडू नका. तब्येती बनवा. ढेरे घेऊन फिरायला आपण पोलीस आहे काय. हा पोलीस आहे. वाटतंय प्रवास करून लय दमले बाबा. कंटाळा आला. पण काय झालं आणट्याला खवळत होता म्हणून यावं लागलं. मामी कसं वाटतंय. आमच्या मामी लाजत्यात. जाऊ द्या. मामा कसं वाटतंय. बहीण भारी वाटलं. आता बहिणीला साडी बिडी 5-6 हजाराला नुसता खर्च. फटाकडे मोठे सगळा खर्च आहे. असं लॉग मध्ये म्हणताय. शेवटपर्यंत लॉग मध्ये दिसणार आहे. पट बोलायचं नाही. नंबर खर्च. हा का कसं वाटतंय तुला लेक आली. मग आनंद वाटत. तुला आनंदच वाटणार. अरे सत्तरसाठी काय माझा तू काय आणत नाही का रे. होय मी एखाद्या बांधको वेब सिरीज मध्ये कोणाला आजीबाई पाहिजे असेल तर घेऊन जावा. अयो वेब सिरीज गाजणार म्हणजे गाजणार विषयच नाही. आणि तुम्हाला कसं वाटतंय गाडी चालवून 70-80च्या स्पीडने गाडी पळून. आज दुसरा दिवस उघडलेला आहे. आणि बघा कालवा घरात सगळी जण बघा. ही आमची आई झोपली. अजून रील स्टार प्रगती व्हायचे झोपले. ते फादर गोळ्या खाते. त्यांना काही वेगळंच काय ते झाले नको सांगाय. आणि काय कालवाचे आधी काय बाबा डोक्याला शांतीच नाही. हे पण मामा इथे येऊन बसले. एक मामाचं पोरग मोबाईल बघतोय. ती पोरगी पप्पाचा मोबाईल घेऊन बघते. नुसता कालवा लावला. नुसता कालवा. सगळ्या गर्दीमध्ये मामीच नाहीत फक्त. पब्लिक आपला आवरून वगैरे झालं. मामाच्या गावचा संध्याकाळी काढले आपण. आणि आता आपण चाललोय आपले लाडके रील स्टार डिन्स भाऊ यांना भेटायला मिरज गावला. तर चिमाडॉनला पण भेटायचं होतं. पण चिमाडॉन दिवाळी मग गेलेली आहे तिच्या माहेरी. आणि आज आपण डिन्स भाऊला भेटून येऊ. रील वगैरे शूट करू. तर चाललंय आपण आता मिरज गावला. इथनं 15 किलोमीटर. राहून द्या काय आडवी आलती काय. आणि आता काय खरं नाही आपलं. स्विफ्ट असली जोरात आली पुन्हा. पण भेटत आपण बारामती करे नाचको अजय गाव. तर आता आपण चाललो डिन्स भाऊकड. रस्त्यात पारी लोकेशन गावलं तर रील शूट केले. आता आपण चाललोय. तर डिन्स भाऊ पशी गेलेलं सगळा लोक तुम्हाला दाखवतो. भाऊंचा स्वभाव लय भारी स्वभाव आहे बरं का. आता तुम्हाला दिसलच. नाटको आहे बरं का. इकडे लोकेशन असलं नाटको आहे ना रील शूट करण्यासाठी. येताना आता आम्ही इथं शूट करणार आहे. येताना इथंच फिक्स इथंच प्रगतीचे पण व्हिडिओ काढून घेतोय. आणि ऍड्रेस वर
तर भावांनो फायनली आपण टॉपचा विषय म्हणजे चिमॉडॉन आणि बिन्स भाऊच्या इथं पोचलेलो आहे. येऊ तुमच्यासारखे आम्ही आलो होतो चिमॉडॉनला भेटायला, पण विषय काय झाला, चिमॉडॉनच नाही म्हणून आता शांत बसायला लागले. आपण धीरज भाऊला भेटूया. फायनली आम्ही दिनेश भाऊला भेटलो. दिनेश भाऊला लय भारी स्वभाव आहे भाऊंचा, खरंच नाचखुआ भाऊ. म्हणजे असं दिसतात रॉगिस्ट वगैरे व्हिडिओ मध्ये, ऍटिट्यूड थोडाफार असावा लागतो कुठं व्हिडिओ मध्ये. तर खरंच भाऊंचा स्वभाव एक नंबर आहे. आम्हाला खूप स्वभाव आवडला भाऊंचा. आम्ही जवळजवळ भाऊंपाशी 2-2.5 तास बसलो, पण भाऊंनी असलं भारी मार्गदर्शन केलं ना, खरंच भाऊंचा स्वभाव नाचखुआ आहे. आणि टॉपचाच विषय चालू आहे. खतरनाक पब्लिक होतं. तर फायनली आम्ही भाऊंना भेटलो. लय दिवसांची इच्छा पूर्ण झाली. आणि दुसरी चौथी चिमॉडॉन. पण चिमॉडॉन आता भाऊबीज आहे, भाऊबीज तिच्या घरी गेली. चिमॉडॉनचा फोन आलता, चिमॉडॉनला फोनवर बोलणं पण झालं. तुमचे लाडके रील स्टारने चिमॉडॉनशी बोलणं केलं फोनवर. काय म्हणली चिमा मॅडम? चिमॉडॉन बोलल्या, तुम्ही परत आल्यावर, मी आता गावाला आले आहे, तुम्ही परत आल्यानंतर नक्की भेटूयात आपण. म्हणलं चालतंय, ओके, काय विषय नाही, भेटूयात. पण जे मला बोलायचं होतं ते प्रत्येक व्हॉइसेस सगळं बोलून गेलेत. मला काय बोलायलाच ठेवलं नाही, म्हणून मी काय बोलूच शकत नाही आता, कारण की सगळं तेही बोललेले. आणि आता आम्ही भाऊंना भेटून आपल्या परत घरी चाललेलो आहे. तर परत आपण 4 वाजता प्रगतीचं शूट करायला येणार आहे. तर तिथला लॉक टाकू. आणि मग शूट कसं होतंय, मग माझे रील्स, मग तुम्ही बघा, आम्हाला सपोर्ट करा त्या पण रीलला. लागला तर पण आता आहे का नाही, माझ्या हातात जे आयफोन आहे ना 15, जे माझं 3 वर्षाचं स्वप्न आता अख्खं पाण्यात गेलं असतं. तुमच्या बरोबर बोललो आणि व्हिडिओच म्हणतो, व्हिडिओ स्टॉप केला. हा व्हिडिओ स्टॉप केला आणि मोबाईल ठेवला वरच्या खिशात, कारण की रस्ता खराब होता म्हणून. आणि असा खड्ड्यात गेलो, गाडीवर आली, मोबाईल उडून दणक्यान खाली पडला असता आणि बेकारी विषय झाला असता. मोबाईल 100 मोबाईल वाचलाय मी, धरला फोन म्हणून. तू धरला नाही, तो मीच धरला, पण तुला लवकर हातात घ्यायला लावला. नशीब मोबाईल पडून माझ्या गुडघ्यावर थांबला आणि मी त्याला लगेच बघून बोट लावलं, म्हणून मोबाईल थांबला. आणि हिचं लक्ष नाही ना, मग ते मोबाईल मग हिने घेतला आणि नशीब नाही का वाचला मोबाईल. आणि आता परत तुमच्याशी बोलतोय, नाहीतर विषय नव्हता. जर घेतला नसता तर 70 लाख 1000 रुपये लाख नाही, हजार जुना लागला असता. आम्ही दिसलं का कसल्या ह्याच्यात ना आलोय शूट करण्यासाठी प्रगतीचं. आत गोवा कस आता म्हणचाल की कस काय लोकेशन आहे. तर ही फायनली आम्ही तर पोचलोय भेद कारण की ह्या साईडला बिबट्या वगैरे जास्त आहेत ना. तर आम्ही आता आलोय शूट करण्यासाठी. काय पण करावं लागतं बघा, किती मेहनत घ्यावं लागतं. कसली दिसते खतरनाक. काही होऊन झालंय. मामासाहेबांना ओवाळले. मामासाहेबांनी 1.5 लाख रुपये दिलेत बहिणीला. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख दिले. आणि आता अण्णांना ओवाळते आमचे आजोबा. आम्ही त्यांना अण्णा म्हणतो. अण्णा जरा लॉक चाललाय. आजी येऊ का उडून? पैसा तिथं काय पत्या काही म्हणतो काय मी करतो. मामाची पोरगी तिचं लग्न करायचंय. तिला मोबाईल सारखा लागतो म्हणून सारखी जिथं मोबाईल दिसन ज्याच्यापाशी त्याच्यापाशी जाऊन बसते. आणि कुरकुऱ्याचं ते इतकं ना की सकाळ धरणं जेवली नाही, नुसता कुरकुरा खाते. जी पाहुणे येतात ती कुरकुरा घेऊन येतात आणि कुरकुरच खाते. फटाकड्यांना लय भीती. मग फटाकडे लावले तर घरात जाऊन रडत बसली. आता परत फटाकडे लावल्यापासून काय भीती बघा, तुम्हाला दाखवतो. मम्मीच्या पार माग जाऊन लागते मम्मी बशी. गाईज आपण आता लावत आहोत 12 शॉट.
आता ते कसे वाजवतात ते बघूयात, कसे वाजतात ते. सगळे बसले जेवायला. हिडिओ काढ रे बाळा. हे बघा मटण खातात. अरे हा सगळ्यांपासून ही आमची मामी, ते मामा, मामा, काका, मामी, ते आमची मोठी फॅमिली. ते मामाकडे आमचे अण्णा आजोबा, ती मावशी, गावाकडची सगळी जेवाय बसले. असं हे मटण. हे बघा दोघं. हे आमचा बाबल्या कॉलेजच्या नावाखाली बागेत जाऊन बसतो. कदम कदम अकॅडमीला 10वीला, कॉलेजच म्हणतोय सॉरी काहीच. तर ह्याला वाटतं मला काय कळतच नाही. अरे तू काय करतो काय नाही आम्हाला सगळं कळतं भाऊ. बागेत जाऊन बसतोय बागेत. त्या दिवशी नशीब एकटाच होता, दुसरं कोण नव्हतं. पण दुसऱ्या वेळेस तिला दुसरं कोणतरी गावणार मला माहिती आहे ना. आणि ह्या रील स्टार बघत व्हायचंय. रातच्या वाजल्यात 10 आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे सामसुमे. इकडे घर आहेत, ही घर आहेत, सगळी जण झोपल्यात. आपलं घर बॅक साईडला आहेत, सगळी जण झोपल्यात. आणि आपल्याला बारामतीची सवय फिरण्याची, आपण बाहेर फिरतोय. अहो सगळा अंधार आहे, सगळा फुल अंधार आहे. पुढं ओढ्यात सुद्धा पाणी आले, ओढ्याच्या वरनं पाणी तरी आम्ही त्या पाण्यात चालत बसले. काही खेकड्याचं लाडकं नाही, आता पुरींचा दिवाना झालाय, पुरींचा चॉकलेट बाय झालाय. कदम अकॅडमी मधल्या बाहेर फिरतोय. याला वाटतंय मला कळतच नाही. अरे तुझी जी मॅडम आहे ना, ती मॅडम ती आपल्याला क्लोज आहे. सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येत्या, जरा जपून. अजून मी सांगतोय हा बबलू लाजू नको, दिसतोय लाजला ग बाई लाजलं. फायनली आज गावाकडचा 3रा दिवस. सकाळी धरणं काय लोक काढायला जमलं नाही, आंघोळ वगैरे चालू होते. आता आंघोळ वगैरे झाली, दुपारीच्या 1-1:30 वाजल्यात. जेवण पण झालं आता. रात पण आली, लॉक काढायचा राहिला आहे. आता तुम्हाला भेटलं तर आज मला वाटतं निवांत रानात थोड्या वेळ जाणार आहे. तिथलं काय असेल ते तुम्हाला दाखवतो, कसं आहे मामाच्या गावाकडं कसं. आणि अजून 2 दिवस थांबवायचं चाललंय, बघू काय होतंय. मग पप्पांवर मम्मी, मामी, मावशी जेव्हा बसले, पप्पा झोपले, मामा त्यांच्या मुलीला झोका देतोय. नाही आपण आपल्याला रिलॅक्स. आणि तुमच्या सर्वांचे नाके नुसता प्रगती व्हायचे. आतमध्ये झोपल्यात टीव्ही बघत. हाय गाईज, तुम्ही आता फोन बघत आहे कारण की मला करमत नाही. पण काय विषय झाला, थोडी आजारी असल्यामुळे मी पण शांत तिथं बाहेर गेलेली नाही. तर गेले असतं तर नक्कीच व्लॉग मध्ये दाखवलं असतं, पण माझी तब्येत बरी नाहीये तुझी. तरी रानात वगैरे चाललोय मी आता, तिथलं दाखवतो तुम्हाला कसं आहे. आणि आज बाहेर आलोय आम्ही मामाची गाडी शाईन घेऊन. ह्यो आपला भाऊ आहे कार्तिक, कदम अकॅडमीला आहे बारामध्ये, चॉकलेट बॉय पुरींचा. तर आता आपण चाललोय. मामाने 500 रुपयाचं पेट्रोल टाकायला लावलंय गाडीत. पेट्रोल टाकून आणतो. इथनं आपल्याला जायचं 10 किलोमीटर पेट्रोल टाकाय, लय लांब आहे गाव. तर जायचं पेट्रोल टाकायचं, एन्जॉय करत यायचं. तर पेट्रोल टाकतो आणि मग आम्ही तिथं जाणार राहणार. पेट्रोल वगैरे टाकलं आणि आता आपण आलोय मामाच्या इथं. तळ मोठं, रस्त्यावरनं पाणी बिनी जातंय. तरी पाऊस कमी झाल्यामुळं रस्त्यावरनं कमी पाणी जातंय. तर हे बघा बॅक साईडला अख्खतय. आणि बघा आम्ही राहण्यात आलोय मामाच्या. तो आधी मामा आमचं वरटतंय पोहू नका म्हणून. अरे मामाला काय कळतं का नाही म्हणून. दिसली का हे बघा, ही लगेच उघडत झालंय अंडरपॅन्टी. दिसलं का पोहण्यासाठी. ते बघा आमचं पप्पा टाकुडी म्हणते आणि ती जाऊन दे मामाचं पोरग कसं बघतोय बघा. तर थांबे बाबले, टाकू नको उडी. बघा यांची विहीर आहे, यांची विहीर आहे. कसं हसतंय बघा. आणि आपण आलोय रानात आले. ती बघा मामा लगेच, मामा खोर घेऊन तयार का आम्हाला. तर आता आमचा बबल्या उडी मारतोय, दाखव.
कांदा नवीन रान घेतले त्यात कांदा तर थोडी ह्या रानावरून बनणं चालल्यात विषय करून टाकू आपण तो का आता दुसऱ्या विहिरीत पोहाय चालल्या दुसऱ्या ज्यात वर पाणी त्यात कारण की मला विहिरीत पोहाय येत नाही वडका प्यालाय आणि मी काहीच नाही पिलो कारण की मी वडका भाऊ 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 व्हिडिओ काढतो भाऊ चाल पोहा येत नाही बरं का खरं आहे मला पोहा येत नाही आयुष्यपती बघा बाय कसलं दिसतंय डग मला पोहा येत नाही तरी सुद्धा मी आता विहिरीत उतरत आहे पप्पा आणि मामा त्यांच्या राहण्यात आपण आलोय शेजारच्या मामाच्या विहिरीत नको नको पावा तुम्ही मला पावा येतं पण मी नाही पावत सर तिथे जे आहे ना हा जे आहे ना हा मरून पडल्यासारखा दिसतोय मला तर वाटतंय आणि ह्यो बघा असा बहुतय पूर्ण घामागून दिसतोय का हा दिसतोय 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 ह्यो मामाचा मुलगा ह्याला वाटतंय ह्याला बी पाहाव कारण की त्याच्या पप्पाची विहीर आहे म्हणून पण नाही ह्यो नाही पाहू शकत कारण की वय लहान आहे व दुसरं काय हे आमचं फादर पावाय काय येणार नाही पावायला फादरला एक्सपर्ट आहेत पाहुणे फादर काय पाहुणार नाही कारण की फादरने चांगले व्हाईट शर्ट घातलाय चांगलं मेकअप बिकअप केला मग फादर कशाचं पाहतोय अजिबात नाही पाहुणार फक्त असंच बघणार लांब लांबनं फादर आमचं चाललेलं आहे पावायला बघा चढायला का इथलं चढायचं जायचं तर गायचं आम्ही ना वडापाव खाण्यासाठी स्पेशल 5 किलोमीटर लांब आलेला कारण की स्पेशल घरच वडापाव खायचा होता वसंत वडेवाले तुम्ही जर कधी आला तर चांगल्यामध्ये वसंत वडेवाले तर नक्की तर काहीच फायनली उडी मारली मी पाण्यात आणि पुढे मारल्यानंतर मला लागली भूक लागला फादरला म्हटलं वडापाव खायचा तर आता गावात तिथं वडापाव आहे पण आपल्या बारामतीत बी कुठे 20 रुपयाला वडापाव नाही तर मामाच्या गावाला वडापाव 20 रुपयाला ते बी क्वालिटी नाही क्वालिटी फक्त चांगलीच भेटते मामाच्या गावापासून 5 किलोमीटर लांब आम्ही क्वालिटी वडापाव खाण्यासाठी आलेलो आहे 5 किलोमीटर लांब प्रगतीने तुम्हाला सांगितलंच आपल्या मामाच्या गावचा दिवस 4था आज आपल्याला येऊन 4 दिवस झाले आणि 4थ्या दिवशी आम्ही सकाळी उठून काही सुद्धा केलं नाही राहिलेलं शूट केलं फक्त प्रगतीचं शूट करून घेतलं तेवढं आणि आता पाणी संपलेलं पाणी आणाय गेलो निजा कालवा बघा निसता नासक्यावाने कालवा असतो ही आयुष्यात कुठं सुधारत नसते तर दिवस 4था आता 1 वाजले 6 आता रानात वगैरे जायचंय परत तर रानात जाऊन बाकीचे बघता येईल तर हा दिवस 4था आपला निवांत गेलेला आहे आणि आता मी तर कुठं जात नसतो की पिक्चर बघत सुद्धा असतो तर बघा अजून काय काय करतो दिवस 4थ्या मध्ये तुम्हाला दिसत बघू आणि उद्या आपण 6 वाजता घरी निघणार आहे आपल्या बारामतीला आज आपल्या मामाच्या गावचा दिवस 5वा आज दिवस 5वा गावलाय आंघोळ वगैरे झाली फ्रेश वगैरे झालो तर आता आपण कुठे निघालो अहिल्यानगर मधलं निमगाव तिथं थोडं काम आहे तिथं चाललेलं आहोत तर आपल्या मामाच्या गावामध्ये एक निमगाव आहे आपल्या बारामतीत पण निमगाव आहे पण इकडचं निमगाव वेगळं तिकडचं निमगाव वेगळं आपला तालुका अहिल्यानगर नाही सॉरी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर त्या तिथंच एक निमगाव म्हणून गाव येतं तिथं काही कामानिमित्त आम्ही चाललेलो आहे जायच्या अगोदर म्हणलं हवा भराव हवा नाहीये गाडीत कशी झाली बघा 5 दिवसात इतकी पावली नाही दाखवत बिंगडा कुठनं बी पार वरडा आल्यात मामापर्यंत पोरं गाडी कशी बी पावतात ही तुमची लाडकी प्रगती वायसे आमचं फादर कसं डॉक्युमेंट काढते हे आमच्या आजीचं पैसे म्हणजे एफडी केलती ती मोडायला आलोय आम्ही आजीला सारखा दवाखान्याला पैसे लागतात मग आजी म्हणले काढून द्या पप्पा म्हणले चालते तुमचे आई साहेब मी फायनली आपण पोचलेलो आहे मी पहिल्यांदा येत नव्हतो कारण की लय लांबचा प्रवास वाटत होता पण आज 15 मिनिटात आलो कळलं बी नाही
तर आलोय आता बँकेत जायचं. मस्त वाटते. निमगाव गांगर्डी असं गावाचं नाव आहे. तर आम्ही आलोय आता फायनली. आता जायचं आधी बघू हे जातील. मी बाहेरच बसतो. तर कसं आहे मग आता आज आपण येणार आहे बारामतीला. फिक्स आज येणार आहे. तर इथलं काम झालं की मग आपण बारामतीला निघणार आहे आजीला सोडून. काम झालेलं दिसलंय. आलेत सगळे बाहेर. आजी आली. मम्मी कुठं गेली? कुठे इकडं कुठं चालले? तिकडं कुठं चालले? बघत व्हायचे काम झालेलं दिसतंय काय माहिती. आली मम्मी पण आली. किती झालं मम्मी? किती वेळ झालं? 4 तास बसून थांबलोय. झोप लागली. 4 तास आम्ही थांबलोय. मी तर त्या साहेबाच्या खुर्चीवर बसलो तरी साहेब आहे नाही अजून 1.5 तास लागल म्हणलं. भूक लागली. तर काही कसं आता 1-2 वाजले. 1:30 वाजता नाही 2 नाही 2:30 झाले मला वाटतं 2:30. आणि मेन साहेब ज्यांच्याकडे काम आहे साहेब यायला दुसऱ्या बँकेत म्हणून आपल्याला थांबावं लागले. तर तोपर्यंत नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता करताना भरपूर पाऊस आला. मग थोडं झिमझिम त्यात आम्ही बँकेत आलोय. परत दिसत असेल केस मी उडी आता मी बघतो तर अजून मी साहेब आले नाही. घ्यावं लागतं समजून. आपली बारामती नाही ना. नाहीतर मग तुम्हाला तर माहिती इथे जाळा असतो काय जायचं. दिवस 5वा आहे. दिवस 6वा बी आपण राहिलो तर मामाच्या गावाला राहू आणि उद्या गेलो तर बारामतीला जाऊ. अजून सांगता येत नाही. सगळी सूत्र कशी हालतील सांगता येत नाही. अचानक भयानक धक्का असतो. तर तुम्हाला प्रगती व्हायची बघायची का? तुमच्या लाडक्या रजिस्टर कशा बसल्या मुवमेंट कशा. किती वेळ झालं? 4 तास झालं. कंटाळा किती वाजल्या? आता वाजले 4. अगं 5 वाजल्या. 5 वाजले. 5 वाजले तरी अजून काम नाही. 11 वाजता बँकेत पैसे हिज ह्या डंगरीचे पैसे आणि या पैशासाठी तो का ती एक डंगरी आली शेजारी बसलेली. ही एक डंगरी आणि एवढा इतकी लोकांनी का हसती? ती माणसं गेलेली दिसली का? कसली हसती मॅडम. काय करणार मी? 100% पिली म्हणून मी लई अडवाणी करती. मला दाखवली का असं हसतंय. बँकेतलं काम झालंय पाऊस येतोय म्हणून आम्ही असं इथं थांबलेलो. इथं शेजारी माणसं थांबलेली आणि तिथं आमची आजी आता बसाय गेली. अशी आरडली ती माणसं सुद्धा दचकून निघून गेली. काय सांगू तुम्हाला. आणि मग त्या आजी स्वतः उठून तिथे जाऊन बसली. आता जोरदार रडली. आजी दाखवतो बसली. बघा डोकं गदरलंय. आजीचं पैसे तसं काय बंडल झालेत. बंडलच आता 3 बंडल आहेत. 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपये 50-50 हजाराचे 3 बंडल आलेत. खतरनाक. बघा तिथं बसली. पैसा आमच्याकडे ना. डोकं धरलंय आजीने आज पैसा लय आलाय म्हणून. असं सावरा नाही. असते बँके पैसे येऊन आम्ही देवात बसाय आली पाऊस येते म्हणून मला हसू जावं नाही. आजीकडे बघितलं का हसा येते. मम्मी
मम्मी हे आई हसा येतंय का? 850 फादर बी हसायला लागले. काय करायला हसायचे येतंय. डोक्याला ताण कसं दिलं? भावना आवडा नाही झालं बस असून. आता आम्ही डायरेक्ट आता पाऊस कमी झाला का घरी निघतो. घरी पोहोचलो तुम्हाला परत मी येतो. तुम्हाला काय झालं रस्त्याने सांगायला. मम्मी पप्पाला म्हणते की ती गोगल काढा चष्मा. मला भीती वाटते तुमच्या डोळ्यांची. आणि तिचं म्हणणं असं की चष्मा काढणार माणूस रागात बघतो. फायनली आमच्या आजीचं पैसे काढले 1.5 लाख रुपये. आणि आज आता आपण निघालोय घरी. पाऊस थोडं येतोय लय बारीक चिमचिम येते म्हणून आपण निघालेलो आहे. आता पेट्रोल परत फुल केली टाकी काय परत फुल. हा आणि आता आपण निघालोय गावा म्हणजे घरी. गाईस आज आपला दिवस 6वा लॉग मधला. काय आपण 8:30-9 वाजता बारामतीला निघालो आणि 12 वाजता इथं पोचलो. मग 12 वाजता आल्यानंतर आंघोळ वगैरे केली मी आणि कामावर गेलो. कामावरून आलो, दवाखान्यात गेलो. दवाखान्यात आणून आजोबांना घरी सोडला आणि आता रिलॅक्स झाले. म्हणलं 6वा दिवस आपण तिकडंच काढणार होतो पण 6वा दिवस तिकडं नाही गेला आणि 7व्या दिवशी येणार होतो. पण जाऊन द्या आलोय आता आपण बारामतीत. आपला व्लॉग इथंच संपला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तुमच्या भावाला आणि तुमच्या त्या बहिणीला म्हणजे प्रगतीला नक्की सपोर्ट करा. प्रगती बाहेर गेली, नक्की सपोर्ट करा.